हा, गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. बघा, आता कालच्या लेक्चरमध्ये आपण एखादा करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. त्याचं ओरस्टेडचा एक्सपेरिमेंट, त्याचबरोबर फॅराडेचे एक्सपेरिमेंट अशा पद्धतीने आपण बघितले. आणि मग त्यावरून पुढे आपण अशी चर्चा केली की एखादा करंट कॅरिंग कंडक्टर आपण जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये टाकला, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये इंट्रोड्यूस केला किंवा फ्रीली सस्पेंड केला, तर त्या कंडक्टरवर मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो. आणि मग त्या कंडक्टर मधून जाणारा चार्ज आपण जर घेतला, म्हणजे त्याच्यावरून आपण एक्सप्लेनेशन आणलं कुठं, तर एखादा चार्ज आपण जर घेतला, चार्ज, आणि हा चार्ज त्या मॅग्नेटिक फील्डला थीटा एवढा अँगल करून व्ही एवढ्या व्हेलॉसिटीने जर मूव्ह होत असेल, व्ही एवढ्या व्हेलॉसिटीने जर मूव्ह होत असेल, तर त्या चार्जवर पडणारा मॅग्नेटिक फोर्स किती असतो, तर एफ एम इक्वल टू किती असतो मॅग्नेटिक फोर्स, एफ एम इक्वल टू क्यू इंटू व्ही क्रॉस बी. एवढा फोर्स त्या चार्जवर पडतो. आणि मग त्यानंतर आपण थोडंसं हे एक्सप्लेनेशन, हे डिस्कशन त्या कंडक्टरच्या लेंथकडे आणलं, लेंथकडं. म्हणजे हा चार्ज, एवढा चार्ज त्या कंडक्टर मधून व्ही एवढ्या व्हेलॉसिटीने एल एवढी लेंथ जर कंप्लीट करत असेल किंवा एल एवढं डिस्प्लेसमेंट घेत असेल टी एवढ्या वेळेत, तर आपण व्ही इक्वल टू व्हेलॉसिटी इक्वल टू लेंथ किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अशा पद्धतीने घेतलं. आणि त्यातला क्यू अपॉन टाइम म्हणजे करंट, क्यू अपॉन टाइम म्हणजे करंट. आणि मग एफ एम आपण काढला आय इंटू एल क्रॉस बी, एल क्रॉस बी. या एल ला म्हणतात लेंथ वेक्टर. ऍक्च्युअल लक्षात घ्या, लेंथ हा स्केलर क्वांटिटी आहे, तो वेक्टर नाही. पण लेंथ ऑफ कंडक्टर इन द डायरेक्शन ऑफ करंट हा मात्र वेक्टर आहे, बरं का, हा मात्र वेक्टर आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं आपण हा फोर्स आणखी एका फॉर्म मध्ये व्यक्त केला. त्यानंतर आपण लॉरेंज फोर्स बघितला. लॉरेंज फोर्स की एखादा चार्ज आपण इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मधून सायमल्टेनियसली पाठवला, तर त्याच्यावर ऍक्ट होणारा इलेक्ट्रिक फोर्स किती, तर क्यूई एवढा असतो. आणि मॅग्नेटिक फोर्स किती, तर क्यू इंटू व्ही क्रॉस बी असतो. मग अशा पद्धतीनं हे दोन्ही जर ऍड केले तुम्ही, तर एकूण जो फोर्स असतो, एकूण फोर्स एफ इक्वल टू एफ ई प्लस एफ एम, हा एकूण जो फोर्स असतो तो फोर्स म्हणजेच लॉरेंज फोर्स. आता एक दोन कंडिशन मध्ये लॉरेंज फोर्स 0 होतो, लॉरेंज फोर्स मधला मॅग्नेटिक फोर्स 0 होतो, इलेक्ट्रिक फोर्स मात्र कायम राहतो. त्या कंडिशन 2 बघितल्या. आणि त्याचबरोबर आपण या इक्वेशन वरून, या मॅग्नेटिक फोर्स वरून मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन म्हणण्याचा प्रकार आहे, बरं का. इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणतो आपण, ई बार न दाखवत त्याला, ठीक आहे, ई बार न दाखवत. तसं मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ, स्ट्रेंथ म्हणजे काय, ताकद, तिथली त्या फील्डची, त्या ठिकाणची तीव्रता थोडक्यात. मग हे मॅग्नेटिक फील्डची तीव्रता आपण मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो त्याला. आणि मग ह्याच्यावरून आपण काय केलं, मॅग्नेटिक इंडक्शनचे युनिट तयार केलं, युनिट तयार केलं. मग नुसतं मॅग्निट्यूडली आपण विचार केला तर एफ एम इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा. डायरेक्शनचा विचार केला तर व्ही क्रॉस बी च्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये, म्हणजे त्या डायरेक्शन मध्ये आपण वेक्टर घेतला युनिट वेक्टर यू बार, म्हणजे ही झाली नुसती मॅग्निट्यूड, ही झाली डायरेक्शन. पण फक्त मॅग्निट्यूडली विचार करत असेल तर डायरेक्शन सोडून देतो आणि मग आपल्याला मिळतो क्यू व्ही बी साइन थिटा. आणि मग बी काय येतो, तर एफ अपॉन
QV साइन थिटा. आलं का डोक्यात? आणि मग मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन मोजण्यासाठीचं युनिट तयार होत. काल आपण तयार केलं. काय तयार केलं रे? न्यूटन. हा यातला थिटा घेतला 90 डिग्री. सेकंद पर न्यूटन सेकंद पर कुलॉम मीटर. न्यूटन सेकंद पर कुलॉम मीटर. आणि यालाच म्हटलो आपण टेस्ला. टेस्ला. आणि 1 टेस्ला ही डेफिनेशन केली काय? इफ 1 कुलॉम चार्ज इज नॉर्मल टू मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच थिटा 90 डिग्री. नॉर्मल टू मॅग्नेटिक फील्ड मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही, unit velocity at that time whatever may be magnetic force acting on it is called magnetic induction. आणि मग 1 न्यूटन फोर्स असला तर 1 टेस्ला एवढं मॅग्नेटिक इंडक्शन झालं. 1 न्यूटन फोर्स असेल तर 1 टेस्ला. अशा पद्धतीने आपण एवढी चर्चा काल केली. आज थोडं आपल्याला बघायचं आहे सायक्लोट्रॉन मोशन. सायक्लोट्रॉन मोशन अजून एक लक्षात ठेवायचं. अजून एक युनिट आहे गॉज. मॅग्नेटिक फील्ड मोजण्यासाठी अजून एक युनिट आहे गॉज. गॉज पण SI युनिट नाही. आणि मग त्यांच्यातलं रिलेशन 10⁴ गॉज जर घेतलं तर त्याचा होतो 1 टेस्ला. 1 टेस्ला म्हणजे 10,000 गॉज. हे एक रिलेशन आपण घेतलं. ते एक लक्षात ठेवायचं. आपल्याला बघायचे आता सायक्लोट्रॉन मोशन. सायक्लोट्रॉन मोशन. आता सायक्लोट्रॉन, सायक्लॉन मधला सायक्लो घेतला. सायक्लॉन म्हणजे ट्विस्टर, वावटळ म्हणतो आपण त्याला. म्हणजे स्पायरल मोशन अशा पद्धतीचे त्याला सायक्लोन म्हणतो आपण. आणि ट्रॉन हा इलेक्ट्रॉन मधला घेतलाय. इलेक्ट्रॉन मधला ट्रॉन घेतलाय आणि तयार केलाय शब्द सायक्लोट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनच घ्यायचं नाही. ऍक्च्युली इलेक्ट्रॉन वापरला जात नाही कारण त्याचं मास अतिशय कमी असल्यामुळं, निग्लिजिबल असल्यामुळं तो एका पर्टिक्युलर पाथ मध्ये राहत नाही आणि पाहिजे तेवढ्या एनर्जीचा आपल्याला तो तयार करता येत नाही. म्हणून इलेक्ट्रॉन म्हणतोय आपण, पण तो चार्ज आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सायक्लोनच्या स्वरूपात चार्जची मोशन म्हणून त्याला सायक्लोट्रॉन म्हटलंय. कसली मोशन? सायक्लोट्रॉन मोशन. हे लक्षात आलं का अगोदर? बघा आता या सायक्लोट्रॉन मोशन कशी असते त्यासाठी थोडस मी या ठिकाणी एक मॅग्नेटिक फील्ड घेतलंय आणि ते मॅग्नेटिक फील्ड आउट ऑफ ब्लॅकबोर्ड घेतलंय. म्हणजे तुमच्या प्लेन ऑफ पेपर मधून बाहेर येणार. कसलं मॅग्नेटिक फील्ड घेतलंय? प्लेन ऑफ पेपर मधून बाहेर येणार अशा स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड घेतलंय मी. बघा आता हे मॅग्नेटिक फील्ड एवढ्या रिजन मध्ये आहे समजा. आणि मग या मॅग्नेटिक फील्ड मध्ये समजा एखादा चार्ज या ठिकाणी या मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर स्वरूपात, बघा मॅग्नेटिक फील्ड आहे या डायरेक्शन मध्ये. ते किती इंडक्शनचा आहे? स्ट्रेंथचा आहे तर B एवढ्या इंडक्शनचा आहे. ते तुमच्या दिशेने आहे बरं का, असं बाहेर येणारा वेक्टर. आणि मग त्याला परपेंडिक्युलर स्वरूपात अशा पद्धतीनं एखादा Q एवढा चार्ज, Q एवढा चार्ज V एवढ्या व्हेलॉसिटीनं, लक्षात घ्या V एवढ्या व्हेलॉसिटीनं परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये तो जर जात असेल तर त्याच्यावर एक फोर्स ऍक्ट होतो. आणि हा फोर्स जो ऍक्ट होतोय तो फोर्स काल मी सांगितलं तुम्हाला, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. 4 फिंगर मॅग्नेटिक फील्ड साठी ठेवायची, मिडल फिंगर व्हेलॉसिटी म्हणजे त्या चार्जची व्हेलॉसिटी. त्यावेळेचा थंब बघूया कुठल्या डायरेक्शन मध्ये येतोय. बघा मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये ठेवला 4 फिंगर. आता मला इकडे यावं लागेल. बघा 4 फिंगर ठेवला मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये आणि त्याच वेळी ही व्हेलॉसिटी आहे वरच्या डायरेक्शन मध्ये, व्हेलॉसिटी वरच्या डायरेक्शन मध्ये. आता आपल्याला हा रूल उपयोगात येत नाही बरं का, लेफ्ट हँड रूल उपयोगात येत नाही. मग काल तुम्हाला सांगितलं होतं मी
अजून एक रूल आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल. फ्लेमिंगचा राईट हँड रूल. आता या राईट हँड रूल मध्ये बघा, राईट हँड रूल मध्ये राईट हँडचा मिडल फिंगर, फोर फिंगर आणि थंब अशा पद्धतीने स्ट्रेच केले की जे प्रत्येक जण एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. आता व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये मी मिडल फिंगर घेतोय आणि त्याचबरोबर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये फोर फिंगर घेतोय. बघा आली फोर फिंगर. मॅग्नेटिक फील्ड तुमच्या दिशेने आहे बघा, फोर फिंगर तुमच्या दिशेने आहे. व्हेलॉसिटी वरच्या दिशेने आहे बघा, व्हेलॉसिटी वरच्या दिशेने आहे. आणि मग थंब घेतला मी, थंब. थंब आलं लक्षात. अशा पद्धतीने हा थंब काय दाखवतो तर त्या चार्जवर ते मॅग्नेटिक फील्ड जो मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट करतोय तो फोर्स या डायरेक्शन मध्ये आहे बघा, FM या डायरेक्शन मध्ये. आणि मग इथं आपल्या लक्षात येतं की हा फोर्स या पॉइंटच्या दिशेने आहे, या पॉइंटच्या दिशेने. आणि मग हा फोर्स, हा मॅग्नेटिक फोर्स हा सेंट्रिपिटल, FCP म्हणतो मी, सेंट्रिपिटल म्हणून काम करतो. हा मॅग्नेटिक फोर्स सेंट्रिपिटल म्हणून काम करतो. आणि मग या चार्जला तो मॅग्नेटिक फोर्स हा सर्क्युलर मोशन घ्यायला भाग पडतो. लक्षात घ्या, कसली मोशन? सर्क्युलर मोशन घ्यायला भाग पडतो. अशा पद्धतीनं याचे चार भाग करतो मी. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि तुमच्या दिशेने झेड ऍक्सिस. झेड ऍक्सिसच्या अलॉंग आहे मॅग्नेटिक फील्ड, ते इथेही तसंच आहे झेड ऍक्सिसच्या अलॉंग. वाय ऍक्सिसच्या अलॉंग आहे व्हेलॉसिटी, त्यावेळी निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये हा फोर्स ऍक्ट होतो आणि तो याला अँटी क्लॉकवाईज स्वरूपाची सर्क्युलर मोशन देतो. म्हणजेच ए चार्ज, इथं सिस्टीम तयार झाली. ए चार्ज इज मूव्हिंग इन ए सर्क्युलर पाथ लाईक अ सायक्लॉन, याला म्हणायचं सायक्लोट्रॉन मोशन. अशा पद्धतीनं या चार्जची मोशन. आणि या ब्लॅकबोर्डच्या प्लेन मध्ये जे सर्कल तयार झाले त्या सर्कल मध्येच या चार्जला ठेवण्याचं काम हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करणारा मॅग्नेटिक फोर्स त्याला त्याच पाथ मध्ये ठेवत असतो. अशा पद्धतीनं ही सायक्लोट्रॉन मोशन तयार झाली. मग आपण थोडस चर्चा करूया. सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला माहित आहे. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय तर त्या चार्जचं मास जर M असेल, मास M म्हणजे एखाद्या पार्टिकलवर, ऍटमवर आपण चार्ज तयार करतो किंवा एखाद्या मॉलिक्युलवर चार्ज तयार करतो, एखाद्या पार्टिकलवर चार्ज तयार करतो. एखादा गोळापेक्षा गोळा घेतला, त्यातले फ्री इलेक्ट्रॉन म्हणजेच त्या आयर्नच्या बॉल मधले फ्री इलेक्ट्रॉन बाजूला काढले की झाला बघा, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. अशा पद्धतीने एखादा M एवढ्या मासचा गोळा घेतला आणि त्याच्यावर आपण चार्ज तयार केलाय. मग त्याचं मास जर M असेल, व्हेलॉसिटी आहेच V, आणि मग हे जे सर्कल तयार होतं त्याचे रेडियस जर R असेल तर mv² अपॉन R हा झाला बघा सेंट्रिपिटल फोर्स. आणि मग मॅग्नेटिक फोर्स आपण काढलायच की काल, QVB साइन थिटा. मॅग्नेटिक फोर्स किती? QVB साइन थिटा. मॅग्नेट्यूडली विचार करतोय आपण, पण थिटा किती आहे बघा. मॅग्नेटिक फील्ड तुमच्या दिशेने आहे झेड ऍक्सिसच्या लॉंग, आणि व्हेलॉसिटी वाय ऍक्सिसच्या लॉंग आहे. मग व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड या दोन वेक्टर मध्ये 90 डिग्री अँगल आहे. मग साइन 90 म्हणजे 1, म्हणजेच QVB इक्वल टू mv² अपॉन R. झालं बघा रिलेशन तयार. अशा पद्धतीनं आपण हे रिलेशन तयार केलं. त्यातला एक V गेला इथं, मग आणि R ला इकडं, म्हणजे QRB इक्वल टू MV. MV म्हणजेच मोमेंटम, आपण त्याला मोमेंटम म्हणतो, लिनियर मोमेंटम. याच डायरेक्शन मध्ये असणारा लिनियर मोमेंटम, व्हेलॉसिटीच्याच डायरेक्शन मध्ये असणारा लिनियर मोमेंटम. अशा पद्धतीनं आपण हे जे इक्वेशन तयार केलं मोमेंटम साठी, लिनियर मोमेंटम साठी,
याला म्हणायचं सायक्लोट्रॉन इक्वेशन. याला म्हणायचं सायक्लोट्रॉन इक्वेशन. अशा पद्धतीनं एखादा चार्ज आपण या सायक्लोनच्या पाथमध्ये म्हणजेच ट्विस्टर स्वरूपाच्या पाथमध्ये मॅग्नेटिक फील्डचा उपयोग करून त्याला आपण मूव्ह करू शकतो. याला म्हणायचं सायक्लोट्रॉन. आणि त्यासाठी मोमेंटम इज इक्वल टू चार्ज इनटू रेडियस ऑफ दॅट पाथ इनटू दी स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन. अशा पद्धतीने या सायक्लोट्रॉन मोशनचं एक इक्वेशन तयार केलं. आता हे कशासाठी बघतोय आपण हे कळालं का रे? हे लक्षात आलं का? फ्लेमिंगचा राईट हँड रूल. फ्लेमिंगचा राईट हँड रूल. आता आपल्याला बघायचंय हे कशासाठी बघितलं आपण, हे मोशन किंवा हे इक्वेशन कशासाठी तयार करून ठेवलं. मी करंट इलेक्ट्रिसिटी शिकवतानाच तुम्हाला थोडंसं त्यात सांगितलेलं होतं, आठवतंय का बघा. फक्त इक्वेशन दिली, कशी येतात हे सांगितलं नव्हतं, इक्वेशन दिलेली होती. आणि मग कशासाठी ही सायक्लोट्रॉन मोशन बघतोय, तर अशा पद्धतीचा फास्ट मुव्हिंग चार्ज, अशा पद्धतीचा फास्ट मुव्हिंग चार्ज हा तयार करावा लागतो आणि तो वेगवेगळ्या कारणासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ लॉरेन्स नावाचा एक सायंटिस्ट आहे, लॉरेन्स, आणि दुसरा त्याचा जोडीदार लिव्हिंगस्टन बघा, दोघांचे नाव लिव्हिंगस्टन अँड लॉरेन्स. लिव्हिंगस्टन आणि लॉरेन्स या दोन सायंटिस्टनी अशा पद्धतीचा फास्ट मुव्हिंग चार्ज 1934 ला प्रोड्यूस केला. त्यांचा पर्पज होता की न्यूक्लियस स्ट्रक्चर बघायचं. न्यूक्लियर स्ट्रक्चर, एखाद्या ॲटम मध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे तो कशा पद्धतीने सिच्युएट आहे किंवा त्यात काय काय आहे, त्यात मास किती आहे, अमुक किती आहे, तमुक किती आहे, हे बघण्यासाठी एक फास्ट मुव्हिंग चार्जची गरज होती. आणि ह्या फास्ट मुव्हिंग चार्ज तयार करण्यासाठी या सायक्लोट्रॉन मोशनचा त्यानं उपयोग केला. आणि त्यासाठी सायक्लोट्रॉन तयार केला. त्याला सायक्लोट्रॉन ऍक्सलरेटर म्हणतात. काय म्हणतात त्याला? सायक्लोट्रॉन ऍक्सलरेटर. सायक्लोट्रॉन ऍक्सलरेटर असं म्हणतात. आणि तो सायक्लोट्रॉन ऍक्सलरेटर आपल्याला बघायचा आहे. बघा आता सांगितलेलं आहे एकदा कसा असतो ते, परत एकदा स्ट्रक्चर त्याचं बघतोय आपण. हा सायक्लोट्रॉन ऍक्सलरेटर कशा स्वरूपाचा असतो? यामध्ये पहिल्यांदा कॉपरचे एक डिस्क असते, मोठे असते बरं का, अगदी एका रूम मध्ये बसेल एवढा मोठा हा ऍक्सलरेटर असतो. नाहीतर तुम्ही म्हणाल छोटा, असा नसतो, तो मोठा असतो ऍक्सलरेटर. आणि मग यासाठी एक महत्वाची गोष्ट अशी लागते की एक डिस्क लागते, डिस्क कॉपरची. कशाची? कॉपरची डिस्क. डिस्क म्हणजे मोठे असते बरं का, पण शेप लक्षात यावं म्हणून तुम्हाला सांगतो. 1 रुपयाचं नाणं आहे की नाही, किंवा 2 रुपयाचं नाणं असं गोल असतं, ते त्याला डिस्क म्हणतो आपण. डिस्क, तबकडी थोडक्यात मराठीत म्हणतात त्याला. अशा पद्धतीची एक डिस्क असते कॉपरची. आणि ती कॉपरची डिस्क एका डायमीटरच्या अलॉंग कट करायची. आणि कट केल्यानंतर त्याचे 2 भाग होतात बघा. ते 2 भाग थोडेसे सेपरेट केले मी, थोडा गॅप ठेवला. हा एक भाग आणि हा दुसरा भाग. याला जाडी पण आहे बरं का, जाडी पण आहे, लक्षात घ्या. याला थिकनेस सुद्धा आहे. अशा पद्धतीचे डिस्कचे 2 पार्ट केले, थोडेसे गॅप ठेवून एकमेकापासून ठेवले. हा प्रत्येक शेप डी अक्षरासारखा, डी या इंग्रजी अक्षरासारखा असतो, म्हणून या प्रत्येकाला डी असं म्हणायचं, डी. आणि मग 2 आहेत म्हणून डीज, 2 आहेत म्हणून त्याला काय म्हटलं? डीज. अशा पद्धतीनं 2 कॉपरच्या डीज तयार करून घ्यायच्या आणि त्या 2 डीज छोटासा मध्ये गॅप ठेवून एकमेकापासून ठेवायच्या. बघा या पद्धतीनं. आता तिथं मी ब्लॅकबोर्डच्या प्लेन मध्ये डीज दाखवलेत, या ठिकाणी मी दाखवतो ब्लॅकबोर्डच्या परपेंडिक्युलर प्लेन मध्ये असणाऱ्या या 2 डीज.
ब्लॅकबोर्डच्या परपॅन्डिक्युलर प्लेन मध्ये असणाऱ्या या 2 डीज दाखवलेत बघा मी. मध्ये गॅप ठेवलेत. आता ह्या 2 डीजच्या मधून परपॅन्डिक्युलर जाणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्स असणारा एक मॅग्नेटिक फील्ड तयार करून घ्यायचा आहे. मग त्यासाठी मी काय करतो बघा, वरच्या बाजूला एक स्ट्रॉंग मॅग्नेट ठेवला, मॅग्नेटचा एन पोल ठेवला, आणि या डीजच्या खालच्या बाजूला तेवढ्याच स्ट्रॉंग स्वरूपाचा एस पोल ठेवला. म्हणजे या ठिकाणी वरून खाली जाणार, म्हणजे माझा हात म्हणजे जर डिस्क असेल, माझा हात डिस्क, तर त्या डिस्क मधून जाणार अशा स्वरूपाच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात. मध्ये काढत नाही मी, अशा पद्धतीच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात. आणि त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्या डीजला परपॅन्डिक्युलर स्वरूपात पास होतात. कॉपर हे डायमॅग्नेटिक मटेरियल आहे, लक्षात ठेवा. कॉपर, परवा तुम्हाला मटेरियल सांगितलं, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, आणि आणखी राहिलेले 3 प्रकार. तुम्ही हे 3च घेणार आहे एवढ्या वर्षी. त्यातलं डायमॅग्नेटिक स्वरूपाचं आहे. कसलं स्वरूपाचं आहे? डायमॅग्नेटिक. आणि मग त्याच्यातून जाणाऱ्या परपॅन्डिक्युलर जाणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत, लक्षात घ्या. आता वरचा जो हा मॅग्नेट आहे, या वरच्या मॅग्नेटला थोडासा अशा पद्धतीने गॅप ठेवतात, आणि तो गॅप बरोबर या 2 डीच्या सेंटरला यावा अशी सिच्युएशन घेतलेली असते. बरोबर सेंटरला यावा, कारण इथून आपल्याला एक चार्ज इंट्रोड्यूस करायचा आहे. चार्ज, अशा पद्धतीचा हा चार्ज इंट्रोड्यूस करायचा आपल्याला ह्या 2 डीच्या सिमेट्रिक सेंटरला, बरोबर इथं. या पॉइंटला पी म्हणतो मी, पॉइंट. या पी पॉइंटला आपल्याला चार्ज इंट्रोड्यूस करायचा आहे, हे लक्षात घ्या. आता हे झालं कन्स्ट्रक्शन, हे झालं कन्स्ट्रक्शन. अजून यामध्ये एक पोटेन्शियल डिफरन्स जनरेटर आपल्याला या 2 डीच्या अक्रॉस जोडायचं आहे. म्हणजे या 2 डीच्या अक्रॉस एक पोटेन्शियल डिफरन्स, तोही अल्टरनेटिंग स्वरूपाचा, अल्टरनेटिंग सोर्स. आपला घरातला अल्टरनेटिंग सोर्स असतो बघा, इथून घेणारा पोटेन्शियल डिफरन्स आपण किंवा ईएमएफ हा अल्टरनेटिंग स्वरूपाचा असतो. म्हणजेच तो एकदा पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीनं, पुन्हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीनं तो स्वतःची पोलॅरिटी सारखी चेंज करत असतो. किती करतो? त्याच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. आपल्या घरातला जो सोर्स आहे याची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्झ. किती आहे? 50 हर्ट्झ. म्हणजे एका सेकंदाला तो 50 वेळा आपली डायरेक्शन, पोलॅरिटी बदलत असतो. 50 वेळा डायरेक्शन बदलतो, हे लक्षात घ्या. आणि मग याला पॉझिटिव्ह म्हणू, याला निगेटिव्ह म्हणू, अशा पद्धतीनं एका सेकंदात 50 वेळा. असा त्या फ्रिक्वेन्सी जनरेटर मधला जो पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे, तो मात्र त्यामध्ये एक नॉब असतो, त्यानुसार त्याची फ्रिक्वेन्सी आपण बदलत असतो. फ्रिक्वेन्सी आपल्याला बदलता येते, लक्षात घ्या. आणि मग हे व्होल्टेज मी या 2 डीला अप्लाय करतोय, 2 डीला अप्लाय करतोय, आणि हे व्होल्टेज मी तयार केलंय फ्रिक्वेन्सी जनरेटर, एफजी म्हणतोय मी याला इथं, फ्रिक्वेन्सी जनरेटर. आणि हा एसी स्वरूपाचा आहे. म्हणजे या फ्रिक्वेन्सी जनरेटरचा हा एकदा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह असेल, तर दुसऱ्या क्षणाला वरचा निगेटिव्ह, खालचा पॉझिटिव्ह, तिसऱ्या क्षणाला वरचा पॉझिटिव्ह, खालचा निगेटिव्ह, अशा पद्धतीनं सतत पोलॅरिटी बदलत असतो. आणि किती वेळा बदलतो हे फ्रिक्वेन्सी जनरेटर मध्ये तुम्ही फ्रिक्वेन्सी किती ठेवले याच्यावर ते डिपेंड असतं. मग फ्रिक्वेन्सी 10 ठेवले म्हणजे एका सेकंदाला 10 वेळा तो पोलॅरिटी बदलत असतो. फ्रिक्वेन्सी 50 ठेवली, एका सेकंदाला 50. फ्रिक्वेन्सी 100 ठेवली, फ्रिक्वेन्सी 10⁻14 ठेवली. अशा पद्धतीने जे काय असेल ती फ्रिक्वेन्सी तुम्ही या ठिकाणी या फ्रिक्वेन्सी जनरेटरनं हा पोटेन्शियल डिफरन्स 2 डीला कनेक्ट केलेला आहे, तो यात सुद्धा दाखवतो बघा. अशा पद्धतीनं तुम्ही हा फ्रिक्वेन्सी जनरेटर, पोटेन्शियल डिफरन्स जनरेटर अशा पद्धतीने इथं जोडलेला आहे. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड पण दिले आणि मॅग्नेटिक फील्ड पण दिले. दोन्ही फील्डचा कंबाईन उपयोग लॉरेन्स आणि लिव्हिंगस्टोन या दोघांनी केलाय, कंबाईन उपयोग.
आता काय करतात बघा, हे झालं कन्स्ट्रक्शन. 2 कॉपरच्या डीज थोड्याशा गॅप ठेवलेत, वर आणि खाली मॅग्नेटिक पोल्स ठेवलेत. त्यामुळं याच्यातून या डीजला परपेंडिक्युलर स्वरूपात जाणारं मॅग्नेटिक फील्ड बी एवढ्या स्ट्रेंथचं तयार आहे. आणि त्याचबरोबर आपण या फ्रिक्वेन्सी जनरेटरच्या सहाय्यानं एक पोटेन्शियल डिफरन्स या 2 डीजला दिलेला आहे. हे झालं बघा कन्स्ट्रक्शन. याला म्हणायचं सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटर. कन्स्ट्रक्शन लक्षात आलं. आता वर्किंग बघूया. काय वर्किंग बघा, एखाद्या बाहेरच्या सिस्टीमनं आपण एखादा एम एवढ्या मासचा आणि क्यू एवढ्या कुलॉमचा आपण एक चार्ज तयार केला. मग तो ॲटम पासून करा, मॉलिक्युल पासून करा, किंवा नुसता एखादा न्यूक्लियस घेतला तरी त्यात प्रोटॉन आहेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे, किंवा 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉनचा गट्टा घेतला तर अल्फा पार्टिकल म्हणतो आपण त्याला, म्हणजेच हेलियमचा न्यूक्लियस. 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असा अल्फा पार्टिकल. अशा पद्धतीचा चार्ज आपण एका सिस्टीमनं तयार केला आणि तो यामध्ये बरोबर इंट्रोड्यूस केला. या सेंटरला इथं पी पॉइंटला इंट्रोड्यूस केला. आता इंट्रोड्यूस केल्याबरोबर बघा इथं मगाच्या पद्धतीनं याच्यावर पडणारा जो मॅग्नेटिक फोर्स आहे, तो मॅग्नेटिक फोर्स याचं ऍक्सलरेशन झाल्याशिवाय ऍक्ट होत नाही. मग ह्याचं ऍक्सलरेशन तुम्ही कुणीतरी त्याला ऍक्सलरेट केला पाहिजे. मग ऍक्सलरेट कोण करतो? फ्रिक्वेन्सी जनरेटर ऑन करा. फ्रिक्वेन्सी जनरेटर ऑन केल्याबरोबर समजा आत्ता वर पॉझिटिव्ह आहे आणि खाली निगेटिव्ह आहे, आणि मग हा चार्ज या निगेटिव्ह डी मध्ये एंटर होतो. हा चार्ज निगेटिव्ह डी मध्ये एंटर होतो. बघा, हा चार्ज ही निगेटिव्ह आहे, ही पॉझिटिव्ह आहे. डी इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो निगेटिव्ह कडं, आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह कडं. अशा पद्धतीनं हा निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह कडे ऍक्सेलरेट व्हायला सुरुवात होते. ही झाली त्याची व्हेलॉसिटी. म्हणजे या चार्जला फॉरवर्डिंग डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेट करण्याचं काम हा इलेक्ट्रिक फील्ड करत असतो, जे आपण फ्रिक्वेन्सी जनरेटरनं डीजला अप्लाय केलंय. मग आता बघा, व्हेलॉसिटी तुमच्या दिशेनं आहे, मॅग्नेटिक फील्ड खालच्या दिशेनं आहे. मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे? खालच्या दिशेनं. आणि मग अकॉर्डिंग टू राईट हँड रूल, मग अशी बघितले आपण, अकॉर्डिंग टू राईट हँड रूल बघा, व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये मिडल फिंगर, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये 4 फिंगर, आणि थंब बघा, थंब कुठं आलाय बघा, या डायरेक्शन मध्ये थंब आहे. म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होत असतो, आणि तो मॅग्नेटिक फोर्स हा सेंट्रीपिटल म्हणून काम करतो. म्हणजेच त्या चार्जला सर्क्युलर मोशन देण्याचं काम हा मॅग्नेटिक फील्ड करतो. आणि तो मॅग्नेटिक फील्ड त्या चार्जला सर्क्युलर मोशन देतोय, पण कुठल्या प्लेन मध्ये? त्या डीजच्याच प्लेन मध्ये. त्याला वरही जाऊन देत नाही, खालीही जाऊन देत नाही. सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट करतो. त्यामुळं हा चार्ज कसा ऍक्सेलरेट होतोय बघा, या डी मध्ये गेला की तो अशा पद्धतीनं सर्क्युलर मोशन घ्यायला सुरुवात करतो आणि परत गॅप मध्ये येतो. म्हणजे अर्ध सर्कल त्यानं या खालच्या डी मध्ये पूर्ण केलं आणि तो गॅप मध्ये आला. आता किती वेळात तो गॅप मध्ये येतोय बघा, किती वेळात? ज्या वेळात हे फ्रिक्वेन्सी जनरेटरचे हाफ सायकल पूर्ण होते, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 0चा वाढत जातो या डायरेक्शन मध्ये, वर प्लस खाली मायनस, म्हणजेच या डीला प्लस या डीला मायनस वाढत जातो, मॅक्झिमम होतो, परत 0 होतो पोटेन्शियल डिफरन्स. तेवढ्याच वेळात हा चार्ज या डी मध्ये आपला टाइम स्पेंड करतो आणि तेवढ्याच वेळात तो बरोबर या गॅप मध्ये येतो. आता गॅप मध्ये आलेला जो चार्ज आहे तो गॅप मध्ये आला रे आला, तेवढ्यात इथं निगेटिव्ह सायकल चालू होते. कसली सायकल? निगेटिव्ह.
निगेटिव्ह सायकल याचा अर्थ आता या जनरेटरचा झाला हा मायनस आणि हा प्लस, वरचा मायनस आणि खालचा प्लस, म्हणजे या डी ला मिळाला निगेटिव्ह, या डी ला मिळाला पॉझिटिव्ह. आता तो चार्ज इथं आलाय बरं का. आता वरची डी निगेटिव्ह, हे खालची डी पॉझिटिव्ह. बघा की वरची डी निगेटिव्ह, खालची डी पॉझिटिव्ह. मग तो चार्ज कुठे असेलरेट होईल? इलेक्ट्रिक फील्ड मुळे तो चार्ज आता या डी मध्ये आत असेलरेट होणार आहे. मॅग्नेटिक फोर्स सेंट्रिपिटल म्हणून ऍक्ट होतोच सेंटरच्या दिशेने, म्हणजे या पीच्या दिशेने ऍक्ट होतोच मॅग्नेटिक फोर्स त्याच्यावर. आणि मग अशा पद्धतीनं तो सेंट्रिपिटल फोर्स परत एकदा या डी मध्ये त्या चार्जला अशा पद्धतीने असेलरेट करतो आणि परत तो गॅप मध्ये येतो. तेवढ्यात ही निगेटिव्ह सायकल संपलेली असते. लक्षात घ्या, निगेटिव्ह सायकल संपलेली असते. झालं बघा, एक रिव्हॉल्युशन पूर्ण झालं. म्हणजे या फ्रिक्वेन्सी जनरेटरची एक सायकल आणि या चार्जचं एक रिव्हॉल्युशन एकाच वेळेत पूर्ण होतं. याचा अर्थ फ्रिक्वेन्सी जनरेटरनं आपण दिलेल्या पोटेन्शियल डिफरन्सची फ्रिक्वेन्सी, त्याला मी स्मॉल एफ व्ही, फोर्स नव्हे बरं का, फ्रिक्वेन्सी कोणाची? अप्लाइड व्होल्टेजची. या अप्लाइड व्होल्टेजची एफ ए म्हणतो मी त्याला. या अप्लाइड व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी म्हणजेच एक सायकल पूर्ण होण्यास एका सेकंदात होणाऱ्या सायकल्स, ही फ्रिक्वेन्सी आणि आपल्या या ऍक्सलरेट होणाऱ्या चार्जची फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात होणारी रिव्हॉल्युशन्स, म्हणजेच त्याला म्हणतो मी एफ सी, सायक्लोट्रॉनची फ्रिक्वेन्सी. सायक्लोट्रॉन ना हा चार्ज, मुव्हिंग चार्ज म्हणजेच सायक्लोट्रॉन, त्याची फ्रिक्वेन्सी ही सेम असते. लक्षात घ्या, म्हणजे पार्टिकल गॅप मध्ये यायला आणि याची हाफ सायकल संपायला एकच गाठ पडते. आता परत एकदा इथं आला तो, म्हणजे ही निगेटिव्ह सायकल संपली. मगाशी ही संपली होती, आता ही संपली निगेटिव्ह सायकल. परत ही पॉझिटिव्ह सायकल चालू झाली. म्हणजे परत फ्रिक्वेन्सी जनरेटरचा वरचा पॉझिटिव्ह, खालचा निगेटिव्ह, म्हणजे परत वरची डी पॉझिटिव्ह, खालची डी निगेटिव्ह, ही पॉझिटिव्ह ही निगेटिव्ह. आता तो ऍक्सलरेट केला जातो या डी मध्ये, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड त्याला या पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह कडे ओढणार आहे. मग तो परत या डी मध्ये आत येतो, एंटर होतो. आणि मग परत एकदा मॅग्नेटिक फील्ड मुळे तो सर्क्युलर मोशन घेतो आणि तो परत या गॅप मध्ये येतो. परत तेवढ्यात सायकल संपलेली असते, वरचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह. अशा पद्धतीनं हा चार्ज अशा स्पायरल पाथ मध्ये कंटिन्युअसली मूव्ह केला जातो. कंटिन्युअसली मूव्ह करतात आणि सफिशियंट एनर्जी त्याची झाली, सफिशियंट एनर्जी झाली की इथं एक इलेक्ट्रोड टाकायचा निगेटिव्ह, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज त्याच्याकडे ऍक्सलरेट होईल आणि याला सरळ बाहेर काढला जाईल. या स्पायरल पाथ मधून सरळ बाहेर काढला जाईल आणि हा फास्ट मुव्हिंग चार्ज अगदी तुमच्या क्रिस्टल स्ट्रक्चर बघण्यासाठी वापरतात, ॲटम मधल्या न्यूक्लियस स्ट्रक्चर बघण्यासाठी वापरतात, मेडिकल लाईन मध्ये एखाद्या कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी वापरतात, त्याच्यावर मारा करून त्या सेल डॅमेज करण्यासाठी, कॅन्सरच्या सेल, किंवा एखादा ट्यूमर असेल आपल्या शरीरामध्ये त्या ट्यूमरला मारण्यासाठी. अशा पद्धतीने या फास्ट मुव्हिंग चार्जचा उपयोग करतात. यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, एक गोष्ट लक्षात असेल, कंटिन्युअसली या चार्जला आपण अशा पद्धतीनं ऍक्सलरेट करतोय. या ऍक्सलरेशन मध्ये त्याची आपण कायनेटिक एनर्जी वाढवतोय, कंटिन्युअसली कायनेटिक एनर्जी वाढवतोय. त्याचबरोबर कंटिन्युअसली त्याची व्हेलॉसिटी वाढवतोय. आता ही व्हेलॉसिटी बघा कशावर डिपेंड आहे. आता करूया कॅल्क्युलेशन. या सायक्लोट्रॉनचं इक्वेशन मी पहिल्यांदा घेतो. बघा या सायक्लोट्रॉनचं इक्वेशन, हा सायक्लोट्रॉन खोडू पुसू का रे? बघा त्याचं मॅग्नेटिक फील्ड वगैरे पुस्तकात दाखवलेलं नाही. एन एस पोल डीज परपेंडिक्युलर, डीज मधून जाणारा परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड, म्हणजेच या चार्जवर सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ऍक्ट होणार मॅग्नेटिक फोर्स. लक्षात घ्या, तो तिथं पुस्तकात दाखवलं नाही, नुसता तुम्हाला हा ऍक्सलरेटर दाखवलाय. आता हे पुसतोय मी, थोडीशी कॅल्क्युलेशन करूयात आपण.
या सायक्लोट्रॉनच्या संदर्भातले. बघा मगाशी इक्वेशन तयार केलंय आपण, mv इक्वल टू QVB, QVB नव्हे QRB, mv इक्वल टू QRB. आता हा जो चार्ज आहे, हा चार्ज बाहेर पडताना किती व्हेलॉसिटीनं बाहेर पडेल, तर v इक्वल टू QBR अपॉन m एवढ्या व्हेलॉसिटीनं बाहेर पडेल. म्हणजे जेवढा रेडियस जास्त तेवढी व्हेलॉसिटी जास्त. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात येते, व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. आणि दुसरे एक तुम्हाला माहित आहे, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरला. म्हणजे जेवढा तुम्ही रेडियस वाढवाल, जेवढा मोठ्या डीज कराल, साईज जेवढी मोठी कराल, तेवढा जास्त स्पायरल पाथ मध्ये तो फिरणार आहे आणि तेवढी जास्त व्हेलॉसिटी त्याला मिळणार आहे. म्हणजे जेवढी जास्त कायनेटिक एनर्जी त्याला मिळणार आहे, हे लक्षात घ्या. बरोबर. आणि मग अशा पद्धतीनं आपण काढूया पिरियड, या सायक्लोट्रॉनचा पिरियड. मग पिरियड म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड टू 1 रिव्हॉल्युशन. म्हणजे एक रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी लागणारा टाइम. मग त्याला मी कॅपिटल टी म्हणतो. कॅपिटल टी काय, कॅपिटल टी तर टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. मग एका रिव्हॉल्युशन मध्ये मी हे रिव्हॉल्युशन घेतोय, झाले एक रिव्हॉल्युशन. बघा या एका रिव्हॉल्युशन मध्ये पाथ किती पूर्ण झाला, ऍव्हरेज रेडियस म्हणूया. आता हा पॉइंट जरा तुम्हाला, पण इकडं पण रेडियस मोजूया. इकडं ऍव्हरेज रेडियस जर r असेल तर डिस्टन्स झालं 2πr, अंतर किती झालं 2πr, सर्कम्फरन्स एवढं. आणि व्हेलॉसिटी किती आहे तर v एवढी आहे, v एवढ्या व्हेलॉसिटीने मूव्ह होतोय. मग डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी इक्वल टू टाइम. मग ही व्हेलॉसिटी टाकूया आपण इथं. म्हणजेच t इक्वल टू ट्वाइस πr अपॉन 1 इंटू, हे खाली डिवायडेड आहे ते रिव्हर्स मल्टिप्लाय करतो. म्हणजेच m जाईल वर, डिवायडेड बाय QBR. आणि मग RR गेट्स कॅन्सल. म्हणजेच पिरियड झाला 2πm अपॉन QB, एवढा पिरियड झाला. हा झाला पिरियड. म्हणजे एक रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी या सायक्लोट्रॉनला 2πm अपॉन QB एवढा टाइम लागतो. मग इथं थोडासा विचार करूया आपण. जेवढा तर चार्जचं मास जास्त तेवढा टाइम जास्त, बरं का, म्हणजे वेळ लागतो. म्हणजे तो स्लो असतो, म्हणजे एनर्जी कमी असते. मग आपण मास नाही, कमीत कमी मास ठेवायचं. कमीत कमी म्हणजे अगदी निग्लिजिबल, इलेक्ट्रॉन सारखं नाही, नाहीतर तो भरकटेल कुठं पण. एवढं मास ठेवून चालत. म्हणजे इलेक्ट्रॉनला ह्याचा ड्रॉबॅक आहे, इलेक्ट्रॉनला आपल्याला ऍक्सलरेट याद करता येत नाही, हे लक्षात ठेवा. हा ड्रॉबॅकच आहे सायक्लोट्रॉनचा. मग इथं बघा, चार्ज जेवढा जास्त तेवढा कमी टाइम लागतो. कमी टाइम म्हणजे रिव्हॉल्युशन फास्ट, म्हणजे व्हेलॉसिटी जास्त, म्हणजे एनर्जी जास्त. म्हणजे चार्ज कमीत कमी असला पाहिजे. आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा आपला चार्ज जास्तीत जास्त असला पाहिजे. आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जास्त असली पाहिजे. म्हणजे टाइम कमी लागतो, म्हणजे फास्ट, म्हणजे व्हेलॉसिटी जास्त, म्हणजे कायनेटिक एनर्जी जास्त. अशा पद्धतीनं हायली कायनेटिक एनर्जेटिक चार्ज is produces with circulating it is called cyclotron. Definitions तयार झाले बघा. Highly kinetic energetic charge is produced by circulating it is called cyclotron. डेफिनेशन झाली बघा सायक्लोट्रॉनचे. आणि मग अशा पद्धतीने टाइम पिरियड काढला. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी ऑफ सायक्लोट्रॉन इज नथिंग बट 1 अपॉन पिरियड, म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ द पिरियड.
मग आता टाइम इथं टाकला म्हणजे फ्रिक्वेन्सी आली सायक्लोट्रॉनची, त्याला एफसी म्हणतो. सायक्लोट्रॉनची फ्रिक्वेन्सी म्हणजे या चार्जची रिव्हॉल्युशनची फ्रिक्वेन्सी. एका सेकंदात तो किती रिव्हॉल्युशन पूर्ण करतो, तर किती करतोय बघा, हे उलट करतो. क्यूबी अपॉन 2πm हे झाली फ्रिक्वेन्सी. आणि मगाशी तुम्हाला सांगितलं या सायक्लोट्रॉनची फ्रिक्वेन्सी आणि या एसी जनरेटर जोडला की नाही, तो फ्रिक्वेन्सी जनरेटर किंवा व्होल्टेज जनरेटर, त्याची फ्रिक्वेन्सी त्याला अप्लाइड व्होल्टेज म्हणतो. हे दोन्ही एक असलं पाहिजे. अशा पद्धतीनं दोघांमध्ये सिंक्रोनायझेशन असतं. म्हणजेच पिरियड ऑफ अप्लाइड व्होल्टेज इज सेम ॲज अ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ सायक्लोट्रॉन म्हणजेच चार्ज. याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन असतं, लक्षात घ्या. सिंक्रोन म्हणून तर मगाशी तुम्हाला सांगितलं मी, हा गॅप मध्ये येईपर्यंत अर्धी सायकल त्याची पूर्ण झालेली असते. अशा पद्धतीनं याचा पिरियड काढता येतो आपल्याला. या फास्ट मुव्हिंग चार्जचा आपल्याला पिरियड कॅल्क्युलेट करता येतो. त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येते. ज्यावेळी हे दोन्ही एक असतील त्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतात. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, रेझोनन्स किंवा रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला. कसली फ्रिक्वेन्सी? रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला काढायची वेलोसिटी बघा, मॅक्झिमम पाहिजे. ती कसली पाहिजे? मॅक्झिमम, व्ही मॅक्स पाहिजे. मग कधी होईल व्ही मॅक्स? मॅक्झिमम वेलोसिटी कधी होईल? आपल्याला बी काय बदलता येत नाही. एकदा ठेवलं की ठेवलं बघा, बी काय बदलता येत नाही. एकदा चार्ज त्या पार्टिकलवर तयार करून तो पार्टिकल इंट्रोड्यूस केला या पी पॉइंटला, त्याचा चार्ज पण बदलता येत नाही, म्हणजे क्यू पण बदलता येत नाही. बर, एखाद्या या पार्टिकलवर चार्ज हे केला, त्या पार्टिकलचं मास एकदा तो इंट्रोड्यूस केला की ते पण बदलता येत नाही. मग राहिलं कोण? तर आर. आर म्हणजे रेडियस. त्या याची रेडियस मॅक्झिमम पाहिजे. म्हणजेच थोडक्यात व्ही मॅक्स इक्वल टू क्यू बी आर मॅक्स अपॉन एम. हे लक्षात घ्या. मॅक्झिमम रेडियस म्हणजे जेवढं जास्त डी लांब ठेवाल मोठ्या, तेवढं जास्त स्पायरल तो घेईल, म्हणजे रेडियस आणखी वाढेल. आणि जेवढा रेडियस मॅक्झिमम होईल तेवढी व्हेलॉसिटी मॅक्झिमम. हे लक्षात घ्या. तेवढा जास्त व्हेलॉसिटीने तो बाहेर पडणार आहे. आणि कसं असतं मेडिकलमध्ये, वेगवेगळ्या व्हेलॉसिटीनं मारा करायचा असतो त्या ट्युमरवर, त्या फास्ट मुव्हिंग चार्जचा. त्यामुळं वेगवेगळ्या साईजचा सायक्लोट्रॉन वापरला जातो. आता कायनेटिक एनर्जी काढूयाच. कायनेटिक एनर्जी बघा काय कायनेटिक एनर्जी, तर केई ऑफ सायक्लोट्रॉन कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 m व्ही मॅक्स स्क्वेअर. ते काय फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आणि मग कायनेटिक एनर्जी मिळेल आपल्याला केई इक्वल टू 1/2 m इंटू करा स्क्वेअर याचा क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर मॅक्स चा स्क्वेअर डिवायडेड बाय एम स्क्वेअर. मग एक मास इथं कॅन्सल झाला डिनॉमिनेटरचा, एक मास या न्यूमरेटरच्या मास बरोबर कॅन्सल झाला आणि आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळाली. दिसते खालच्या बाजूचं? दिसतंय बघा, मिळाली क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस एम. एवढी कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळाली बघा. एवढी कायनेटिक एनर्जी मिळाली. एवढ्या कायनेटिक एनर्जीनं तो चार्ज त्या सायक्लोट्रॉन मध्ये बाहेर पडतो आणि मग वेगवेगळ्या कारणासाठी आपण तो वापरतो. म्हणजे एनर्जी इज प्रोपोर्शनल टू, इथं लक्षात घ्या, इथं लिहितोय कायनेटिक एनर्जी इज प्रोपोर्शनल टू आर मॅक्स स्क्वेअर. जेवढा रेडियस जास्त त्याच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असतो. अशा पद्धतीनं आपण या सायक्लोट्रॉनचे कायनेटिक एनर्जी मेंटेन केली. आणि मग आता थोडस आपल्याला या चार्जच्या हेलिकल मोशनच्या संदर्भात आपल्याला थोडेसे 5 मिनिटाची चर्चा करायची आहे. ऍक्सलरेटर समजला का बघा? हा सायक्लोट्रॉन ऍक्सलरेटर समजला का? फास्ट मुव्हिंग चार्ज कसा तयार करायचा, त्याची व्हेलॉसिटी किती असते, कशावर डिपेंड असते, त्याचा पिरियड किती असतो, त्याची फ्रिक्वेन्सी, रेझोनन्स कंडिशन,
तो फ्रिक्वेन्सी जनरेटर आणि सायक्लोट्रॉन म्हणजे फिरणारा चार्ज या दोघांच्या मध्ये रेझोनन्स फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे तरच हे होऊ शकतं. जेवढ्या वेळात तो डी मध्ये फिरून गॅप मध्ये येईल तेवढ्याच वेळात हाफ सायकल पूर्ण झाली पाहिजे त्याची, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं आणि मग त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी किती आणि कायनेटिक एनर्जी किती. ठीक आहे. आता थोडंसं एक छोटंसं आर्टिकल आहे, त्याला हेलिकल मोशन म्हणतात. बघा त्याला म्हणतात हेलिकल मोशन. हेलिकल मोशन ह्यातलंच आहे बरं का ते आर्टिकल, हेलिकल मोशन. मग हेलिकल मोशन समजावून सांगण्यासाठी मी हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस किंवा हा झेड ऍक्सिस म्हणूया आणि हा वाय ऍक्सिस तुमच्या डायरेक्शन मध्ये अशा पद्धतीने घेतलं. आता बघा मॅग्नेटिक फील्ड आहे एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये, मॅग्नेटिक फील्ड आहे. आता आपण ती व्हेलॉसिटी घेताना एक्स ऍक्सिसला म्हणजे मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलरच घेतली, आत्तापर्यंत घेतली बरं का. ही एवढी सायक्लोट्रॉनची चर्चा करेपर्यंत व्हेलॉसिटीचा वेक्टर बी ला परपेंडिक्युलर म्हणून थीटा 90 डिग्री म्हणजे साइन थीटा 1 घेऊन आपण आतापर्यंत सगळी कॅल्क्युलेशन केली. परंतु समजा ती व्हेलॉसिटी समजा अशी आहे, मग धड वायच्या डायरेक्शन मध्ये नाही, धड झेडच्या डायरेक्शन मध्ये नाही, म्हणजे बी ला परपेंडिक्युलर नाही, म्हणजे वेगळ्याच अँगल मधून ही व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये आहे. आता तुम्हाला माहित आहे याच्यावर पडणारा जो फोर्स आहे या डायरेक्शन मध्ये चार्ज निघालाय व्ही एवढ्या व्हेलॉसिटीने. याच्यावर पडणारा जो फोर्स आहे तो काय आहे तर क्यू इंटू व्ही क्रॉस बी. आता मुळात व्ही क्रॉस बी म्हणजे काय, एफ एम इक्वल टू क्यू व्ही बी साइन थीटा इंटू काय युनिट वेक्टर असेल तो, व्ही क्रॉस बी च्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर यू घेतलाय. ही झाली मॅग्निट्यूड. आता थीटा 90 डिग्री नाहीच आहे, काहीतरी थीटा अँगल करून या बी ला काहीतरी अँगल करून इथं 90 डिग्री नाही, तिरका आहे एकदम असा, अशा पद्धतीने तिरका आहे व्ही, एवढा थीटा एवढा अँगल करून. आता समजा या व्हीचे आपण दोन कंपोनंट पाडले, या व्हेलॉसिटी वेक्टरचे आपण पाडले दोन कंपोनंट. एक कंपोनंट मी बी च्या अलॉंग पाडतो, हे बघा इथं मिळाला, थोडासा मोठा काढतो डायग्राम, एक मिनिट. ही व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये समजा थीटा एवढा अँगल करू, बी ला थीटा एवढा अँगल करू, आणि मग व्हेलॉसिटीचा एक कंपोनंट मी इथं परपेंडिक्युलर टाकली, एक कंपोनंट मी पाडला बी च्या अलॉंग, आणि दुसरा कंपोनंट होईल बी ला परपेंडिक्युलर. हे बघा इथं हा दुसरा कंपोनंट त्याच झालं. 2 मिनिट. दुसरा कंपोनंट मग ह्याला म्हणतो व्ही पॅरलल कंपोनंट, म्हणजे बी ला पॅरलल. मॅग्नेटिक फील्डला या व्हेलॉसिटी वेक्टरचा पॅरलल कंपोनंट व्ही पॅरलल असं करतो मी. हा एक कंपोनंट झाला. आणि दुसरा कंपोनंट हा बी ला परपेंडिक्युलर आहे, त्याला म्हणतो मी व्ही परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर साइन असं काढतोय बघा, मी छोटं काढतोय इथं, परपेंडिक्युलर व्ही परपेंडिक्युलर. असे व्हेलॉसिटी वेक्टरचे दोन कंपोनंट पडले. म्हणजे आता त्या दोघांचा विचार करून आपल्याला फोर्स विचारात घेतला पाहिजे. या चार्जवर मॅग्नेटिक फोर्स किती पडणार आहे, तर दोन्ही विचार करू आपण. एक एफ एम पॅरलल घेऊन करू, क्यू इंटू व्ही पॅरलल क्रॉस बी. आता मला सांगा व्ही पॅरलल क्रॉस बी असं आपण घेतोय, मग व्ही पॅरलल क्रॉस बी हा पॅरलल कंपोनंट आहे बी ला, मग बी मध्ये आणि त्या कंपोनंट मध्ये अँगल किती, 0. बी ज्या डायरेक्शन मध्ये त्याच डायरेक्शन मध्ये हा पॅरलल कंपोनंट आहे, म्हणजे फॉरवर्डिंग डायरेक्शन मध्ये अशा पद्धतीनं पॅरलल कंपोनंट मुळे पडणारा फोर्स एफ एम हा 0 आहे, लक्षात घ्या 0 आहे. चालू आहे का, चालू आहे का, मग ते संपलं कसं म्हटलं, बरं ठीक आहे ठीक आहे. तर फोर्स 0 आहे. आता परपेंडिक्युलर कंपोनंट मुळे बघा एफ एम इक्वल टू क्यू व्ही बी इंटू मॅग्नेट काय असेल ते डायरेक्शन वेक्टर साइन थिटा इक्वल टू, आता परपेंडिक्युलर कंपोनंट आहे म्हणजे बी आणि तो कंपोनंट यांच्यामध्ये अँगल आहे 90 डिग्री, साइन 90
1 म्हणजे QEB एवढा मॅक्झिमम फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतो. आणि तो परपेंडिक्युलर कंपोनंट मुळे पडणारा जो फोर्स आहे तो फोर्स मगाशी आपण सायक्लोट्रॉन मध्ये बघितलं कशा पद्धतीचा आहे. तो फोर्स त्याला सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करतोय, हे लक्षात घ्या, सर्क्युलर मोशन मध्ये. आणि मग अशा पद्धतीनं पॅरलल कंपोनंट वर जरी बीचा फोर्स पडत नसला तरी पॅरलल कंपोनंट इकडे आहेच व्हेलॉसिटीचा, म्हणजे तिकडे मूव्ह होतोयच. पण हा जो परपेंडिक्युलर कंपोनंट आहे त्याला सर्क्युलर मध्ये घेतो, म्हणजे त्या पार्टिकलला असा सरळ जाऊन देत नाही. तो सर्क्युलर मोशन म्हणजे पुढे जात जात सर्क्युलर मोशन, अशा पद्धतीने पुढे जात जात सर्क्युलर मोशन, पुढे जात जात सर्क्युलर, या बीच्या बॉट पुढे जात जात सर्कल, पुढे जात जात सर्कल, अशा पद्धतीनं याला म्हणतात हेलिकल मोशन किंवा हेलिक्स म्हणतात. त्याला हेलिक्स, त्याला म्हणतात हेलिकल मोशन. अशा पद्धतीनं आपण हा चार्ज मूव्ह करताना जर मॅग्नेटिक फील्डला तो परपेंडिक्युलर मूव्ह केला तर फक्त सर्क्युलर मोशन, सायक्लोट्रॉन सारखे मगाचे. पण हा व्हेलॉसिटी वेक्टर जर बी ला सगळ्याच्या सगळा परपेंडिक्युलर नसेल, म्हणजे बी एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे, तुम्हाला व्ही म्हणजे चार्ज पाठवताना वायच्या तरी किंवा झेडच्या अलॉंग तरी पाठवावं लागेल. पण नाही, मधल्याच कुठल्या तरी डायरेक्शन मध्ये जर गेला तर तो चार्ज सर्क्युलर मोशन घेत नाही. आतापर्यंत आपण बघत होतो चार्ज इंट्रोड्युस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड possesses circular motion only, but now if that velocity vector is not perpendicular to that magnetic field strength vector, then you will have the motion possessed by this charge is helix motion or helical motion. लक्षात आलं? अशा पद्धती म्हणजे तुम्हाला सर्क्युलर मोशन पाहिजे असेल तर परपेंडिक्युलरच तो चार्ज पाठवला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण हेलिकल मोशन सुद्धा त्या चार्जची घेऊ शकतो. आता बाकीचे आर्टिकल आपण उद्या पाहू. बाय.